अशी खिचडी साबुदाण्याची तुम्ही कधी बनवता का? मी तर खूपदा अशीच खिचडी बनवते. एक बटाटा मोठ्या साईजचा बारीक चिरून असं तेलामध्ये फ्राय केलेला आहे आणि इथं 3 ते 4 तास साबुदाणा भिजत घालून त्यामध्ये 1 चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा मीठ आणि 1 वाटी शेंगदाण्याचं कूट घालून हा अर्धा पाव असा साबुदाणा भिजत घालून मी त्यामध्ये सर्व टाकून नंतर फ्राय केलेल्या बटाट्यामध्ये टाकून घेतला आहे आणि छान असं हलवून घेत आहे. हिरव्या मिरचीपेक्षा अशीच खिचडी छान लागते, पण कोणी उपवासाला लाल मिरची पावडर टाकतं किंवा कोणी टाकत नाही. आमच्या इकडं खातात म्हणून मी टाकते. तुम्ही हिरवीही मिरची वापरू शकता. अशी पण खिचडी छान लागते लाल मिरची पावडरमध्ये बनवलेली. पाहू शकता एकदम मोकळी मोकळी छान झालेली आहे. तर नक्की खायला या आणि चॅनलला सबस्क्राईब करा.